जागतिक मौखिक आरोग्य दिन 2026 हा 20 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल। काही लोक म्हणतात की या तारखेला संख्यात्मक महत्त्व आहे। उदाहरणार्थ प्रौढांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी 20 नैसर्गिक दात असले पाहिजेत आणि मुलांनाही 20 दात असले पाहिजेत। मौखिक आरोग्य हा निरोगी दात आणि हिरड्यांचा आयुष्यभराचा प्रवास आहे। उज्ज्वल हास्याकडे जाण्याच्या प्रवासाचा आनंद घ्या। निरोगी हास्य केवळ चांगल्या तोंडी स्वच्छतेचं प्रतिबिंबित करत नाही, तर ते आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभाग देखील वाढवू शकते। वर्ल्ड ओरल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मौखिक आरोग्य दिन 2026 ची ही थीम आनंदी तोंड म्हणजेच आनंदी जीवन। ही थीम मौखिक आरोग्य आणि एकूणच कल्याण यांच्यातील मजबूत संबंध अधोरेखित करते। निरोगी दात आणि हिरड्या खाण्यात, बोलण्यात आणि आत्मविश्वासाने हसण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। मौखिक आरोग्य लक्षात घेता दिवसातून 2 वेळा दात घासणं गरजेचं आहे। फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट आणि मऊ ब्रिस्टल असलेला टूथब्रश वापरून 2 मिनिटे दात स्वच्छ करा। झोपण्यापूर्वी ब्रश करणं, विशेषतः प्लॉक आणि अन्नाचे कण काढून टाकणं महत्त्वाचं आहे। दररोज ब्रश केल्याने दातांमधील अन्नाचे अवशेष आणि प्लेक निघून जातात, जिथे टूथब्रश पोहोचू शकत नाही। यामुळे हिरड्यांचे आजार आणि पोकळी टाळण्यास मदत होते। यासोबतच वेळोवेळी माउथवॉशचा वापर करणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं। अँटीमायक्रोबियल किंवा फ्लोराईडयुक्त माउथवॉश बॅक्टेरिया कमी करण्यास, इनामल मजबूत करण्यास आणि श्वास ताजेतवाने करण्यास मदत करू शकते। ब्रशिंग आणि फ्लॉसिंगसाठी ते पूरक म्हणून वापरले पाहिजे, बदली म्हणून नाही। जास्त साखर आणि आम्लयुक्त पदार्थ दातांच्या मुलामा चढवणे कमकुवत करतात आणि दात किडण्यास कारणीभूत ठरतात। असे पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने त्यांचा परिणाम कमी होण्यास मदत होते। भरपूर पाणी पिल्याने अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया धुण्यास मदत होते। तोंड स्वच्छ राहतं आणि कोरडे तोंड टाळता येतं, ज्यामुळे पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो। दातांची योग्य निगा राखण्यासाठी दंतवैद्याला नियमितपणे भेट देणं अनिवार्य आहे। तसेच दंत तपासणी करणं सुद्धा गरजेचं आहे। नियमित तपासणी आणि व्यावसायिक स्वच्छता दंत समस्या लवकर शोधण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यास मदत करते। भविष्यात अधिक गंभीर समस्या टाळण्यास ही बाब साधक ठरते। दात म्हणजेच जन्मभराची साथ होय। चला तर मग आज दातांचं संरक्षण करण्यासह त्यांची काळजी घेण्यासाठी मग आजच प्रतिज्ञा करूया। दिवसातून 2दा ब्रश करा, दर 3 महिन्यांनी टूथब्रश बदला, गोड पदार्थांचं सेवन कमी करा आणि नियमितपणे दंत तपासणी करा। ज्याप्रमाणे आपण शरीराची काळजी निगा राखतो, त्याचप्रमाणे तुमचं तोंड स्वच्छ आणि निरोगी असायला हवं। मौखिक आरोग्य राखण्यासाठी आपल्या हिरड्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, पण ही काळजी कशा प्रकारे घेता येते ते आज आपण जाणून घेऊयात। माउथवॉश जीवाणू नष्ट करण्यास मदत करते, श्वास ताजे ठेवते, अशा महत्त्वपूर्ण टिप्स देताना मौखिक आरोग्य जपा असा अनमोल संदेश देण्यासह अमरावतीतील दंत शल्यचिकित्सक डॉक्टर सय्यद अब्रार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सभी को मेरा प्रणाम। मैं डॉक्टर अब्रार, डेंटिस्ट, नागपुर गेट, अमरावती। आप सभी को मालूम है कि आज जागतिक मौखिक दिवस है, म्हणजे ओरल हेल्थ डे। ओरल हेल्थ डे इसलिए मनाया जाता है पूरे विश्व भर में, ताकि लोगों को मुंह की और मुंह की हेल्थ की, अपना ओरल कैविटी और मुंह की अंदर की जो सेहत है उसका ध्यान रखा जाए। हमारा आपसे विनती है कि आप अपने मुंह की सेहत को बरकरार रखें। आप अपने मुंह का चेकअप, दांतों का चेकअप हर साल में 2 बार कराएं। दांतों को और मुंह को सेहतमंद रखना जरूरी है। आप सबसे अनुरोध है कि हानिकारक पदार्थ जैसा कि तंबाकू, सुपारी, सिगरेट और पुड़ी, खास तौर से पुड़ी का सेवन ना करें। पुड़ी का सेवन करने से हर साल कई लोगों को कैंसर होता है और कई लोग अपनी जान से हाथ धो बैठते हैं और अपने परिवार को अनाथ छोड़ देते हैं। आपके परिवार जब अनाथ होता है तो परिवार पर क्या बीतती है ये आप समझ सकते हैं। इसीलिए मेरा आपसे अनुरोध है कि पान, तंबाकू, सिगरेट और पुड़ी, खास तौर से पुड़ी का सेवन ना करें और अपने परिवारों को अनाथ और यतीम होने से बचाएं। अपने बाल बच्चों पर, अपने परिवार पर रहम करें, पुड़ी का सेवन ना करें।